एकादशी म्हटली की महिन्याच्या 2 असतात, शुक्ल पक्षातली आणि कृष्ण पक्षातली. तर आता अधिक मास सुरू आहे. अधिक मासातल्या या 2 एकादशी म्हणजे वेगळ्याच काहीतरी. पद्मिनी एकादशी शुक्ल पक्ष कधी येते माऊली? पुरुषोत्तम मासाच्या शुक्ल पक्षात. कथा आहे का? त्रेताळ युगात कार्तकवीर्य नावाचा राजा होता. त्याला 1000 बायका होत्या, पण मुलगा नव्हता. त्याची राणी पद्मिनी, तिने पतीसोबत वनात जाऊन तप केले. अनुसूया मातेने तिला पुरुषोत्तम मासाची शुक्ल एकादशी करायला सांगितली. पद्मिनीने उपवास केला, रात्री जागरण केले, भगवान विष्णूची पूजा केली. प्रसन्न होऊन भगवान प्रकट झाले. ते म्हणाले, तुझ्या कुळात मीच पुत्र म्हणून जन्म घेईन. पुढे तिला कार्तिकवीर्य अर्जुन नावाचा पुत्र झाला, जो सहस्रार्जुन म्हणून प्रसिद्ध आहे. दोघांनी निर्जळ उपवास केला, रात्रभर भजन केलं. दुसऱ्या दिवशी एक राजकुमार आला व त्यांना धनधान्य, गाव, हत्ती, घोडे देऊन गेला. भगवान विष्णूनेच राजकुमाराचे रूप घेतले होते. पुढे मृत्यूनंतर दोघे कार्तिकवीर्य हे महाभारतातील पात्र आहे. दारिद्र्य नाश, धन धान्य प्राप्ती, लक्ष्मी कृपा म्हणून हिला कमला एकादशी म्हणतात. कमला एकादशी आणि पद्मा एकादशी. पद्मा एकादशी पुरुषोत्तम मासाच्या कृष्ण पक्षात हिला कमला एकादशी म्हणतात. कापिल्य नगरीत सुमेधा ब्राह्मण राहत होता. खूप गरीब व धर्मनिष्ठ. त्याची पत्नी पवित्रा खूप पतिव्रता होती. दोघे अन्नाला मोहताज झाले. एकदा दिवशी आले. त्यांनी पुरुषोत्तम मासाची कृष्ण एकादशी, परमा एकादशी करायला सांगितली. दोघांनी निर्जली उपवास केला. दुसऱ्या दिवशी एक राजकुमार आला व त्याला धनधान्य, गाव, हत्ती, घोडे देऊन गेला. भगवान विष्णूने राजकुमाराचे रूप घेऊन हे मृत्यूनंतर दोघे वैकुंठाला गेले. दारिद्र्य नाश, धनधान्य प्राप्ती, लक्ष्मी कृपा म्हणून हिला कमला एकादशी म्हणतात. असं हे कमला एकादशी आणि पद्मिनी एकादशी पुरुषोत्तम मासात ह्या दोन्ही येतात. फळ काय? पुत्रप्राप्ती, सर्व पाप नाश, वैकुंठ प्राप्ती, 100 यज्ञ केल्याचे फळ मिळते. अशा या दोघी एकादशी केल्या की आपल्याला चांगलं फळ मिळतं. पद्मिनी पुत्रसुख, परमा लक्ष्मी कृपा दोन्ही केली तर भगवान स्वतः प्रसन्न होतात. पुरुषोत्तम भगवान म्हणतो, प्रमिला, तू माझ्या मासांची कथा विचारतेस, ऐकतेस, म्हणजे तू माझी लाडकी भक्त आहेस. जो या कथा ऐकतो, वाचतो, तो कधी दुःखी राहत नाही. तुझ्या घरात पद्मिनीसारखं सुख आणि कमलेसारखी लक्ष्मी नांदेल, असाच आमचा आशीर्वाद. जसं प्रत्येकाने केलं तर प्रत्येकाला हा आशीर्वाद मिळणं अगदी प्राप्त करून योग्यच आहे. कारण आपण ते करत असतो आणि ते केलंच पाहिजे. एकादशी सम्मी प्रभूच्या समीप जाऊ, प्रभू नाम घेत राहू. प्रभूच्या समीप जाऊ, प्रभू नाम घेत राहू. म्हणजे एकादशी व्रत अतिशय पावन, निततेवती फुलवात. भक्तीचा उगम तिच्या हृदयात, उपवासाला कसला काऊ, जवळ बैसुनी मनास वाहू. पुरते तुके प्रभू प्रेमाला, करू त्याला सुरुवात. भक्तीचा उगम तिच्या हृदयात. माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. 2 चॅनल आहेत, प्रमिला छंद, संस्कृती दर्शन. सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. कुठे गेला माझा व्हिडिओ ते मला बघू दे. आणि सगळ्या मित्रमैत्रींना, नातेवाईकांना आपल्या बिल्डिंगच्या ग्रुपमध्ये टाका आणि त्यांनाही कळू दे.
हम्म.